नमस्कार, कशा आहात सगळे? मी US सोन्ने ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण सायन्स सेकंडचा तिसरा चॅप्टर पाहणार आहोत. लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 प्रेझेंटेड बाय US सोन्ने. ओके बेटा, चलो. आपण याच्यामध्ये या टॉपिक मध्ये कोणती लाईफ प्रोसेस शिकणार आहोत? तर महत्वाची आपल्या सर्व सजीवांमध्ये प्रेझेंट असणारी एक लाईफ प्रोसेस जिचं नाव आहे रिप्रोडक्शन. बाळांनो, या शब्दावरून काय लक्षात येतं? प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, पण रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. पुनरुत्पादन याचा अर्थ काय हो? तर अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या कोणापासून तरी एकदा नव्यानं उत्पादन घेणं, याला म्हणायचं पुनरुत्पादन घेणं. बरोबर आहे की नाही? रिप्रोडक्शन, आता त्याची डेफिनेशन पाहूया आपण खाली, की रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स म्हणजे नवीन सजीवांना जन्म देणं, ऑफ सेम स्पेसीज म्हणजे त्याच प्रजातीच्या नवीन सजीवांना जन्म देणं, पण कसं? बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अगोदरच अस्तित्वात असणारे ऑर्गॅनिझम्स यांच्यापासून जन्माला देणं, याला म्हणायचं रिप्रोडक्शन. डेफिनेशन पाठ करायची. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज reproduction. Okay, and this reproduction is one of the various important characters of living organisms. आणि हे रिप्रोडक्शन एक महत्वाचा असा गुणधर्म आहे वेगवेगळ्या गुणधर्मापैकी, which is responsible for the evolution of each species. जो कशासाठी महत्वाचा आहे? तर इव्होल्युशन साठी महत्वाचा आहे, उत्क्रांतीसाठी महत्वाचा आहे. कसं काय बरं सर? तर जेव्हा रिप्रोडक्शन होत असतं म्हणजे नवीन प्रजाती जन्माला येत असतात, तेव्हा बदल घडवून येत असतात. लक्षात येतं? कसं काय बदल घडतात? अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर मध्ये पाहिलं. जसं वातावरण बदलत असतं, बदलत्या वातावरणानुसार नवीन स्पेसिस मध्ये, नवीन ऑर्गॅनिझम्स मध्ये जन्माला येणाऱ्या चेंजेस होत असतात. आणि these changes are called variations. And one important sentence we have learned in the heredity and evolution chapter, that is variation leads to, come on, variation leads to evolution. Okay, बरोबर आहे. In a living organisms reproduction occurs mainly by two methods. दोन पद्धतीनं रिप्रोडक्शन होत असतं. कोणत्या दोन पद्धती? asexual reproduction and sexual reproduction. ओके, आपण पहिली पद्धत शिकूया, asexual reproduction. कशाला म्हणायचं असेक्सुअल रिप्रोडक्शन? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. कशाला म्हणायचं असेक्सुअल रिप्रोडक्शन? नवीन प्रजाती तयार करणं. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, प्रजाती नाही, नवीन सजीव तयार करणं. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज, पण त्याच स्पेसीज न. पण कसं? सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं जे रेड पेन मार्क केलेलं आहे ते काय? विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. पण याच्यामध्ये गॅमेट्सचा कुठलाही सहभाग नसतो. अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला म्हणायचं असेक्सुअल रिप्रोडक्शन. अ म्हणजे अब्सेन्स, सेक्सुअल मीन्स सेक्स, सेक्सुअल. लक्षात येतंय का? आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. काय होत असतं? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, गॅमेट्स तयार होतात, त्याच्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट्स, गॅमेट फ्यूज होतात, एकमेकांमध्ये मिक्स होतात. आता फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन केस ऑफ ह्युमन मेल काय तयार होतं? स्पर्म तयार होतं. आणि इन केस ऑफ ह्युमन फिमेल काय तयार होतं? एग तयार होतं. द स्पर्म अँड एग गेट फ्युज्ड. फ्युजन झालं 2 नंबरच्या स्टेप मध्ये. 3 नंबरच्या स्टेप मध्ये काय होतं? फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो फ्युजन म्हणजे. आणि झायगोट तयार होतो, जो डिप्लॉइड झायगोट असतो. मग झायगोट पासून काय तयार होतं सर? एम्ब्रियो तयार होतो. मग एम्ब्रियो पासून काय तयार होतं? तर आईच्या पोटामध्ये गर्भ तयार होतो. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? नंतर बाळ तयार होतं. लक्षात येतं? हे झालं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, ह्युमन बिंग मध्ये. लक्षात येतं? ह्युमन बिंग मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होत नाही. मग हे असेक्सुअल रिप्रोडक्शन कोणत्या टाईपचं असतं? असेक्सुअल रिप्रोडक्शन मीन्स द प्रोसेस of the process of formation of new organisms by an organism of same species, पण कसं? विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये गॅमेट्सचा कुठलाही सहभाग नसतो. अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला म्हणायचं असेक्सुअल
reproduction, it does not involve union of two different gametes. दुसरं महत्वाचं वाक्य, याच्यामध्ये कुठलंही युनियन नसतं गॅमेट्स आता सांगितल्याप्रमाणे. आणि मग काय मग, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द पॅरेंट ऑर्गॅनिझम. आता लक्ष द्या बरं काय होतं ते, जेव्हा सेक्सुअल रिप्रोडक्शन होणार असतं, दोन वेगवेगळे गॅमेट्स फ्यूज होणार असतात आणि दोन वेगवेगळे गॅमेट्स जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल एकमेकांमध्ये मिक्स होतं आणि त्याच्यामुळं जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे तो एक्झॅक्टली पॅरेंट सारखाही दिसत नाही आणि त्याच्या दुसऱ्या सिबलिंग सारखा म्हणजे त्याच्या भावंडासारखाही दिसत नाही. हे व्हॅरिएशन जपलं जातं कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, म्हणजे जेनेटिक व्हॅरिएबिलिटी जपली जाते. पण असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट असतो, याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतच नाही, गॅमेट नाही, फ्युजन नाही, काहीच नाही. आणि त्याच्यामुळं जसा पॅरेंट आहे तसाच ऑफस्प्रिंग तयार होतो, जसा पॅरेंट आहे तसंच लेकरू तयार होतं आणि म्हणून जेनेटिक सिमिलॅरिटी मेंटेन केली जाते कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. आणि म्हणून महत्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द पॅरेंट ऑर्गॅनिझम अँड दिस इज युनिपॅरेंटल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. आणि हे जे अशा प्रकारचं जे रिप्रोडक्शन असतं हे युनिपॅरेंटल टाइपचं रिप्रोडक्शन आहे. युनि म्हणजे एका पॅरेंट टाइपचं रिप्रोडक्शन आहे. and it occurs by the mitotic cell division only. आता हे बघा फार महत्वाचं, पुन्हा एकदा मी तुम्हाला सेल डिव्हिजन शिकवत असताना सांगितलं होतं की दोन प्रकारची सेल डिव्हिजन असते, एक असतं मायटोसिस आणि दुसरं असतं मिओसिस. मग मिओसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन कशासाठी गरजेचे असते, तर मिओसिस हे गॅमेट्स तयार करण्यासाठी गरजेचं असतं, बरोबर आहे. आणि मग जर असेक्सुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन साठी गॅमेट्सची गरजच नसेल तर यामध्ये नवीन सेल्स, नवीन ऑर्गॅनिझम्स कोणत्या प्रकारच्या सेल डिव्हिजन होणार आहेत, मायटॉटिक टाइप ऑफ सेल डिव्हिजन होणार आहेत. लक्षात येतं, महत्वाची वाक्य आहेत सगळे, लक्षात ठेवायचे, पाठ करायचं, हे सगळं नोटबुक मध्ये लिहून काढायचं. ओके बेटा. and here is the absence of genetic recombination and this is the drawback. बरोबर आहे, याच्यामध्ये काय होतं की आई वडिलांचे दोघांचे जीन्स रिकंबाईन होत नाही, जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन मिओटिक टाइप ऑफ सेल डिव्हिजन मध्ये होत असतं, बरोबर आहे की नाही. आपण पाहिलं क्रॉसिंग ओव्हर होत असतो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन मिओसिस मध्ये होत असतं, पण इथं मिओसिस अब्सेंट आहे, इथं तर फक्त मायटोसिस असतं आणि त्याच्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. आणि खऱ्या अर्थानं हा या प्रकारच्या रिप्रोडक्शनचा ड्रॉबॅकच आहे, म्हणजे तोटा आहे. आणि हे जे 5 वाक्य आहेत ना, 5 वाक्य लक्षात ठेवायचे. या 5 वाक्यामध्ये हे जे 5-6 वाक्य आहेत याच्यामध्ये महत्वाचे हे जे लाल पेन म्हणजे रेड जे टायटल्स आहेत हे सगळे लक्षात ठेवायचे. मीन्स इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन दिस टाइप ऑफ ऑकर्स विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, दे नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स. जर गॅमेटच नाहीये तर युनियन कसं होईल, आणि जर गॅमेटचं युनियन नाहीये तर जेनेटिक सिमिलॅरिटीज राहील, जेनेटिक व्हॅरिएबिलिटी येणारच नाही. आणि जर सर जेनेटिक व्हॅरिएबिलिटी नाहीये याचा अर्थ गॅमेट्स तयार झाले नाही आणि गॅमेट्स तयार होत नाहीयेत आणि फ्यूज होत नाहीत, याचा अर्थ हे एकाच पॅरेंटने होणारे रिप्रोडक्शन आहे. आणि जेव्हा एकाच पॅरेंटने रिप्रोडक्शन होते तर मिओसिसची गरजच नाहीये, म्हणून मायटोटिक टाइप ऑफ सेल डिव्हिजन होते. आणि जर मायटोसिस असेल तर जेनेटिक सिमिलॅरिटी मेंटेन केली जाते, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. हा खऱ्या अर्थाने याचा ड्रॉबॅक आहे. अशा पद्धतीने ही सेंटेन्सेसची सिक्वेन्स लावायची आणि हे सगळं लक्षात ठेवायचं आपण. वेअरॅज आता बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आणखीन एक महत्वाचं वाक्य आहे, हे सगळं जरी असेल जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही वगैरे तरीही, वेअरॅज दिस इज द फास्ट प्रोसेस इन दिस फास्ट प्रोसेस इज द ऍडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. ही फार भयानक फास्ट वे न होणारी प्रोसेस आहे, लक्षात येतं, प्रचंड फास्ट होणारी ही प्रोसेस आहे आणि ही खऱ्या अर्थाने याचा ऍडव्हान्टेज, हे खऱ्या अर्थाने याचा ऍडव्हान्टेज आहे. लक्षात येतं का सगळ्यांच्या, अरे कळतं का नाही, समजतं. आता असेक्सुअल रिप्रोडक्शनचे आपण काय करूया, टाइप पाहूया. असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. लक्षात ठेवायचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये कसं होतं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये कसं होतं. सुरुवातीला सांगेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कशाला म्हणायचं. युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून तयार झालेला ऑर्गॅनिझम. आपण 8वी पासून 9वी पासून शिकतोय. एक पेशी ऑर्गॅनिझम्स कोणत्या किंगडम मध्ये असतात, कमॉन, किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा. आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केले, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम एनिमालिया, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा मध्ये कोण असतात, तर बॅक्टेरियाज असतात, प्रोकारियोट्स असतात ते, बरोबर आहे. आणि युकारियोट्स मधले युनिसेल्युलर किंगडम प्रोटिस्टा मध्ये असतात.
लक्षात येतं. आता हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते किंगडम मोनेरा मधले असतील किंवा किंगडम प्रोटिस्टा मधले असतील, यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे आपण डिटेल मध्ये पाहू. चालेल? चला. चला तर मग पाहू असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकपेशीय सजीवांमधलं असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहू. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाइप्स पाहणार, जसं की बायनरी फ्युजन. त्याच्यानंतर पाहणार आपण बायनरी फ्युजन मध्ये मग 3 प्रकार पाहणार: सिंपल बायनरी, ट्रान्सव्हर्स बायनरी आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन नंतर पुढचा प्रकार पाहणार मल्टिपल फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन नंतर पाहणार बडिंग. चला तर मग पाहू बायनरी फ्युजन. बाय याचा अर्थ असतो दोन, फ्युजन याचा अर्थ असतो डिव्हिजन. बाय म्हणजे दोन, फ्युजन म्हणजे डिव्हिजन, म्हणजे एकापासून दोन जिथं तयार होत असतील ऑर्गॅनिझम त्याला आपण म्हणणार बायनरी फ्युजन. लक्षात येतं? चला. प्रकारची डिव्हिजन, ज्या डिव्हिजन मध्ये एकापासून दोन तयार केले जातील. सिंपल. बरोबर आहे का नाही? चलो एक का दो, एक का दो, एक का दो. In this process, the parent cell divides to form two similar daughter cells. या प्रकारच्या प्रोसेस मध्ये काय होतं, जी पॅरेंट सेल आहे म्हणजे एकच पेशी आहे, डिवाइड होते आणि दोन डॉटर सेल्स तयार होतात एकापासून दोन. दॅट्स इट. सो सिंपल. बरोबर आहे की नाही? अँड दिस बायनरी फ्युजन ऑकर्स इदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. आता हे मायटोसिस न होतं किंवा अमायटोसिस न होतं, आता खाली समजून घेऊया आपण हे कोणाकोणामध्ये होतं. लाईक प्रोकॅरियोट्स. आम्हाला माहितीये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मी पुन्हा एक्सप्लेन करेल, इयत्ता 9वीचं पुस्तक उघडा. आपली 9वीची नोट्स आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्याच्यामध्येही मी तुम्हाला सांगितलं, किंवा 8वीचा पहिला चॅप्टर आहे बघा, त्या पहिल्या चॅप्टर मध्ये सुद्धा हे किंगडम दिलेले आहेत. खूप लहानपणापासून शिकतोय आपण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन ग्रुप मध्ये क्लासिफाय केले जातात, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. त्याच्यानंतर लिव्हिंग प्रोकॅरियोट्स मध्ये जो किंगडम असतो तो असतो किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर युकॅरियोट्स मध्ये दोन टाइप, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम साठी. युनिसेल्युलर साठी असतं किंगडम प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलर साठी असतं विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. ज्यांना सेल वॉल आहे, सॉरी, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक असतं किंगडम फंगी आणि किंगडम प्लांटी. हेटेरोट्रॉपिक असतात किंगडम एनिमालिया. लक्षात येतं? तर प्रोकॅरियोट्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर कोण असतात? बॅक्टेरिया असतात. मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर प्रोकॅरियोट्स मधलं कोण येतं? बॅक्टेरिया येतात. प्रोटिस्टा मधलं आहे अमिबा, नंतर पॅरामोसियम, युग्लिना अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनली. लाईक आता आणखीन हे फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्येच होतं असं नाहीये बायनरी फ्युजन. आणखीन कोणामध्ये होतं? युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या सेल ऑर्गॅनली असतात, जसं की मायटोकॉन्ड्रिया असतं, क्लोरोप्लास्ट असतं, याच्यामध्ये यांची डिव्हिजन सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे बायनरी फ्युजन होत असते. हे एक्झाम्पल्स फार महत्वाचे लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोट्स मधलं कोण, प्रोटिस्टा मधलं कोण आणि युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनली कोणती असते, त्याच्यामध्ये बायनरी फ्युजन होतं, हेही लक्षात ठेवायचं. कसं होतं हे? Axis of fusion or division is different in a different protist. वेगवेगळ्या प्रोटिस्ट मध्ये डिव्हिजन नेमकं कोणत्या प्लेन मधून होणार हे निश्चित माहित नसतं. म्हणजे थोडक्यात जर एक्सप्लेन करायचं झालं, आपण कन्सिडर करूया ह्युमन बिंग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, उगाच समजूया आपण असं. आणि जर एका ह्युमन बिंग पासून जर दोन ह्युमन बिंग तयार करायची झाली, दोन माणसं जर तयार करायची झाली, तर नेमकं माणूस कापायचा कसा हे काही निश्चित सांगता येत नाही आणि सांगता येणार नाहीये की दोन भागामध्ये कापायचं कसं. बरं तुम्ही सांगू शकता की माणसाला जर दोन भागामध्ये सहज कापायचं असेल तर उभं कापावं लागेल. चलो ठीक आहे, याला आपण म्हणू उभं कापलं म्हणून लॉन्जिट्युडनल डिव्हिजन. तर मग आणखीन दुसरा एखादा असा सांगता येतोय का ज्याच्यामध्ये आडवा छेद होतो किंवा कसाही छेद होतो? तर हे काही निश्चित सांगता येणार नाहीये. आणि याच्यामुळेच बायनरी फ्युजनचे पुन्हा 3 प्रकार पडतात: सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. आपण तेच पाहणार आहोत. पहिला टाइप सिंपल बायनरी फ्युजन. अमिबा मध्ये होतं. काय होतं? इन दिस केस लेट सी, दिस इज द पॅरेंट अमिबा. खाली अगोदर डायग्राम कडे पहा. पॅरेंट अमिबा आहे आणि हा पॅरेंट अमिबा काय होतं? या पॅरेंट अमिबा बल्ज होतो आणि त्याच्यापासून अशा प्रकारे एका अमिबा पासून दोन अमिबा तयार होतात. बरोबर आहे का नाही? एका अमिबा पासून दोन अमिबा, सिंपल डिव्हिजन झाली. काय झालं? अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. या अमिबा मध्ये कुठल्याही प्लेन मधून डिव्हिजन होऊ शकते. कशामुळं? कारण की याच्याकडे याचा विशिष्ट अशा प्रकारचा आकार
नाहीच आहे. आणि हेन्स इट इज कॉल्ड सिंपल बायनरी फ्युजन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सिंपल बायनरी फ्युजनचं. अमिबामध्ये सिंपल बायनरी फ्युजन होतं आणि कारण विचारलं तर कारण आम्हाला सांगता आलं पाहिजे. काय कारण आहे? कारण की अमिबाला कुठलाही स्पेसिफिक आकार नाही. दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ आपण. सिंपल बायनरी फ्युजन नंतर ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन पॅरामोसियम मध्ये होतं. हे पॅरामोसियम मध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन कसं काय होतं बरं? लेट्स सी. दिस इज द पॅरेंट पॅरामोसियम. हे एक पॅरेंट पॅरामोसियम आहे. याची डिव्हिजन होऊन दोन डॉटर पॅरामोसियम कसे तयार होतात? हे दोन डॉटर पॅरामोसियम झाले. पण याला ह्या पॅरामोसियमला एक विशिष्ट अशा प्रकारचा आकार आहे आणि याची इथं बघा डिव्हिजन झाली. स्टेप पुढे गेल्या आणि दोन इक्वल अशा प्रकारचे हे डॉटर पॅरामोसियम तयार झाले. आपण लक्षात काय ठेवायचं? तर ही डिव्हिजन कोणत्या प्रकारची आहे? ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स या शब्दाचा अर्थ काय? आडवा. याला छेद कसा गेलाय? आडवा. जर याला छेद असा उभा दिला असता तर याला म्हटलं असतं आम्ही लॉन्जिट्युडिनल, पण पॅरामोसियम मध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन झालं. लक्षात येतंय का? दिस पॅरामोसियम डिवाइड्स बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. एक्झाम्पल सकट लक्षात ठेवायचं. आता आपण सिंपल बायनरी फ्युजन पाहिलं, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन पाहिलं. बायनरी फ्युजनचे प्रकार पाहतोय आणि एक्झाम्पल्स पाहतोय. तुम्ही हे सगळं लगेचच्या लगेच लिहून काढायचं. खूप सोपं आहे, समजतं लगेच. त्यानंतर तिसरा प्रकार आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. हे कसं होतं? आता बघा. In this case, longitudinal binary fusion, let's see, this is the युग्लिना, पॅरेंट युग्लिना आहे. या पॅरेंट युग्लिनाचं काय झालं? बल्ज झाली, थोडीशी मोठी झाली. लक्षात येतं? हे फ्लॅजेल आहे. एका फ्लॅजेलाचे दोन फ्लॅजेला तयार झाले. त्याच्यानंतर मध्ये असणाऱ्या न्यूक्लियसची डिव्हिजन झाली. एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार झाले आणि अशा प्रकारे पुन्हा उभा छेद गेला. बघा ना, इथं उभा छेद गेला. एक 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 स्टेप दिली आणि एका युग्लिनापासून दोन युग्लिना तयार झाले. लक्षात येतं? हे झालं लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. कोणामध्ये होतं लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन? युग्लिनामध्ये होतं. अशा प्रकारे आपण पाहिलं बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन नंतर दुसरा टाइप आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा. कोणामध्ये? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. तो कोणता? मल्टिपल फ्युजन. हे देखील अमिबामध्ये होतं. कसं काय होतं बरं? ते समजून घेऊ. आता बघा, हा असतो पॅरेंट अमिबा. लक्षात द्या, हा आहे पॅरेंट अमिबा. हा पॅरेंट अमिबा काय करतो? आफ्टर आता ना हे सगळी डायग्राम मी एक्सप्लेन करतो आणि पुन्हा एक्सप्लेनेशन सांगतो, समजून घ्या काय काय होतं ते. पॅरेंट अमिबा अंडर दी अनफेवरेबल कंडिशन्स, जेव्हा पूरक असं वातावरण नसतं, बाहेर चांगलं त्याच्यासाठी जगण्यासाठी जेव्हा वातावरण नसतं, तेव्हा स्वतःला कव्हर करण्यासाठी, स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःभोवती एक लेयर तयार करतं. एन्सिस्ट होतं, स्वतःभोवती एक आवरण तयार करतं. लक्षात येतं? आणि ह्या आवरणासकट असणारा जो आवरण तयार केलेला जो अमिबा आहे, याला आपण काय म्हणणार? सिस्ट. CYST. काय म्हणणार? सिस्ट. सिस्ट याचा अर्थ असतो गाठ तयार झालेला, गाठाळलेला. लक्षात येतं? आणि याच्यामध्ये काय होतं? अगोदर एकच न्यूक्लियस असतो, बाहेर गाठ तयार केलेली असते आणि त्याच्यानंतर काय होतं? एका न्यूक्लियस पासून असे भरपूर न्यूक्लियस तयार होतात. प्री न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि एका न्यूक्लियस पासून याच्यामध्ये भरपूर न्यूक्लियस तयार होतात. लक्षात येतं? आणि कालांतरानं न्यूक्लियसच्या भोवती पुन्हा सायटोप्लाझम तयार होतो. बरोबर आहे? आणि न्यूक्लियसच्या भोवती सायटोप्लाझमिक डिव्हिजन आणि असं अशा प्रकारे जर सेल वॉल तयार झाली तर काय झालं? मग सेलच तयार झाली. पण हे सगळं एका गाठीमध्ये याच्यामध्ये सेव्ह राहतं. सगळं याच्यामध्ये सेव्ह राहतं. आणि कालांतराने जेव्हा फेवरेबल कंडिशन डेव्हलप होते तेव्हा ही गाठ फुटते आणि गाठ फुटल्यानंतर भरपूर अशा सेल्स बाहेर पडतात. लक्ष द्या, एकच सेल आहे, त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, पण बाहेर एन्सिस्ट झाले, गाठ तयार केली. लक्षात येतं? आणि न्यूक्लियसच्या भोवती पुन्हा सायटोप्लाझमिक डिव्हिजन झाली. म्हणजे पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस झालं, नंतर सायटोकायनेसिस झालं. कळतं? पण हे सगळं सिस्ट मध्ये राहिलं अंडर दी फेवरेबल कंडिशन्स ओनली. जेव्हा फेवरेबल कंडिशन्स तयार झाल्या तेव्हा सिस्ट ब्रेक झालं आणि त्याच्यापासून भरपूर अशा सेल्स तयार झाल्या. मग भरपूर सेल्स तयार झाल्या म्हणून याला म्हटले मल्टिपल फ्युजन. लक्षात येतं? एका सेल पासून भरपूर सेल्स तयार झाल्या म्हणून काय म्हटलं? मल्टिपल फ्युजन. बघा, ही सिस्ट तयार झाली 2 नंबरच्या स्टेप मध्ये. 3 नंबरच्या स्टेप मध्ये काय झाले? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. पहिल्यांदा न्यूक्लियस भरपूर तयार झाले आणि मग सायटोप्लाझम पण डिवाइड झाला आणि मग फायनली आपल्याला काय लक्षात येईल? डॉटर अमिबा तयार झाले, ज्यांना अमिब्युली म्हणायचं. आता हेच आपण समजून घेऊया थोडंसं. Asexual reproduction by the multiple fusion is performed by amoeba and other similar protists. हे जे asexual reproduction आहे, कोणामध्ये परफॉर्म केलं जातं? Asexual reproduction is by the multiple fusion is performed by the amoeba and similar protist. अमिबा आणि त्याच्यासारखेच काही असणारे प्रोटिस्ट मध्ये हे परफॉर्म केलं जातं. अमिबा stops the formation of pseudopodia. आता काय होतं समजून घ्या थोडंसं.
Amoeba stops the formation of pseudopodia and thereby movements. कधी? Whenever there is a lack of food or any other type of adverse condition. Amoeba stops the formation of pseudopodia. Pseudo means Pseudo. Pseudo याचा अर्थ false. False म्हणजे खोटे. पोडिया PODIA पोडिया म्हणजे लेग्स म्हणजे खोटे पाय. अमिबाला खरे पाय नसतात. अमिबाला असतात खोटे खोटे पाय. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करण्यासाठी सुडोपोडिया प्रेझेंट असतात. आणि मग अमिबामध्ये हे जे सुडोपोडियाची तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही थांबते. बरोबर आहे. आणि जर सुडोपोडिया नाहीयेत तर काय थांबणार? त्यांची मुवमेंट्स थांबणार. पण कधी? व्हेनेवर देअर इज अ लॅक ऑफ फूड, जेव्हा तिथे अन्नाची कमतरता असेल, किंवा कधी? ऑर एनी अदर टाइप ऑफ ऍडव्हर्स कंडिशन, किंवा अशी एखादी घातक अशी परिस्थिती निर्माण झालीये, त्याला जगण्यासाठी सुटेबल अशी परिस्थिती नाहीये, त्यावेळी हे सगळं होणार. इट बिकम्स, आता मग तेव्हा काय होणार? This amoeba becomes rounded and forms the protective covering around the plasma membrane, and such encysted amoeba or any other protist is called cyst. It becomes rounded याचा अर्थ काय हो? आता जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन निर्माण होते तेव्हा काय होतं बघा, ते असं गोलाकार होतं. कोण? अमिबा राउंडेड होतो अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं त्याच्या भोवती ते एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय असतं हो? लक्षात द्या बरं. बाहेर सेल वॉल असते, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या हे जे आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, आणि त्याच्यामध्ये असतं सायटोप्लाझम. बरोबर आहे की नाही? मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती हे काय करतं? एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतं. आणि अशा प्रकारचा सच एन्सिस्टेड अमिबा, एन्सिस्टेड म्हणजे कव्हर केलेला, बाहेर काहीतरी गाठ तयार केलेला अमिबा, और एनी अदर प्रोटिस्ट, फक्त अमिबाच नाही तर कुठलाही प्रोटिस्ट असू द्या, कुठलाही प्रोटिस्ट असू द्या, त्याला काय म्हणायचं? सिस्ट म्हणायचं. हे बाळांनो, किंगडम प्रोटिस्टामध्ये कोण कोण येतं? अमिबा येतं, पॅरामोसियम येतं, युग्लिना येतं, वॉलवॉक्स येतं. इयत्ता अंगणवाडीमध्ये शिकलो आपण. इयत्ता 9वी मध्ये शिकलो की नाही? शिकलो. आता लक्षात लक्षात घ्या, जेव्हा राउंडेड होतो, बाहेर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो, अशा प्रकारच्या अमिबाला काय म्हणायचं? सिस्ट म्हणायचं. अंडरलाईन करून ठेवायचं हे. आणि हा सिस्ट काय होतं? या सिस्ट मध्ये काय होतं? Many nuclei are formed by the repeated nuclear division in this cyst. अशा प्रकारच्या सिस्ट मध्ये काय होतं? भरपूर असे न्यूक्लियस तयार होतात बाय द रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन. मी एक्सप्लेन केलं ते. भरपूर न्यूक्लियस तयार होतात, कॅरिओकायनेसिस होतं, आणि त्याच्यानंतर मग इट इज फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन. न्यूक्लियसच्या नंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन होते, म्हणजे सायटोकायनेसिस होतं. आणि म्हणून काय होतं? मेनी अमिब्युली आर फॉर्मड. अमिबाची लेकरं, अमिबा युनिसेल्युलरच आहे, त्याच्यापासून भरपूर असे अमिबाची लेकरं अमिब्युली तयार होतात. काय तयार होतात? अमिब्युली. लक्षात येतंय का? एका सेलला कंप्लीट सेल कधी म्हणता येईल हो? त्याच्यामध्ये म्हणजे आता ना सायटोप्लाझम पण आहे आणि न्यूक्लियस पण आहे, बरोबर आहे की नाही? मग याला कंप्लीट सेल म्हणता येईल. एका अमिबाचं काय झालं? अगोदर न्यूक्लियस डिवाइड झाला आणि त्याच्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड झाला. मग न्यूक्लियसच्या भोवती सायटोप्लाझमचं असं कव्हर म्हणजे सेल मेम्ब्रेन, सेल वॉल तयार झाली. आणि हे जेव्हा सगळं असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणू? कंप्लीट सेल म्हणू. हेच झालं म्हणून एका अमिबापासून अशा भरपूर अमिब्युली तयार झाल्या. and they remain encysted. आणि हे सगळं जे आहे ना ते गाठीतच राहिलं बरं का. they remain encysted कधीपर्यंत? टील, तोपर्यंत ऍडव्हर्स कंडिशन्स आर देअर. जोपर्यंत विघातक परिस्थिती त्या ठिकाणी तशीच आहे, तोपर्यंत हे सगळं तिथंच राहिलं. मग सर हे ब्रेक कधी झालं? सिस्ट ब्रेक्स ओपन. त्याची गाठ आहे ना ती ब्रेक झाली आणि ओपन झाली. पण कधी? ऑन अरायव्हल ऑफ, म्हणजे च्या आगमनानंतर. कोणाच्या आगमनानंतर? फेवरेबल कंडिशन्स. जेव्हा चांगली परिस्थिती निर्माण झाली, फेवरेबल परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा ते ब्रेक झालं. अँड मेनी अमिब्युली आर रिलीज, आणि त्याच्यामधून त्या गाठीतून बाहेर भरपूर अशा अमिब्युली पडल्या. आपण पाहिलं की, लक्षात येतं, भरपूर अशा अमिब्युली तयार झाल्या. याला काय म्हणायचं? मल्टिपल फ्युजन. तिसरा प्रकार पाहूया आपण, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. तिसरा प्रकार आहे बडिंग. कसं होतं हे बडिंग? बघा बरं बडिंग कसं होतं. चलो, हे बडिंग ईस्ट मध्ये होतं. कोणामध्ये होतं? ईस्ट. व्हॉट इज ईस्ट? ईस्ट कोण आहे हो? युनिसेल्युलर फंगस. लक्षात ठेवायचं, एक पेशीय बुरशी, तिला म्हणतो ईस्ट. मग सर मल्टीसेल्युलर फंगसला काय म्हणतात?
मोल्ड, MOULD, वरती टपरीवर लिहून ठेवायचं. मल्टीसेल्युलर फंगस इज कॉल्ड मोल्ड. ओके, चलो. आता ही जी पॅरेंट सेल आहे, पॅरेंट ईस्ट सेल, हिला टेंगुळ आलं बघा. ही पॅरेंट सेल आहे, हा न्यूक्लियस आहे आणि याला काय आलं? टेंगुळ आलं, बल्जिंग झाली. बरोबर आहे का नाही? मध्ये न्यूक्लियस सुद्धा डिवाइड व्हायला चालू झाला. आता हे टेंगुळ थोडंसं मोठं झालं आणि नवीन न्यूक्लियस पण तयार झाला. नवीन एक बडच तयार झाली. बड म्हणजे काय हो? एक डोळा आला. बरोबर आहे का नाही? मग नंतर हे टेंगुळ काय झालं? सोपं आहे फार. हे टेंगुळ काय झालं? सेपरेटच झालं. हे टेंगुळ एक नवीन सेपरेट झालं कारण त्याला स्वतःचा न्यूक्लियस सुद्धा आला आणि कालांतराने या टेंगळापासून भरपूर भरपूर टेंगळ तयार व्हायला लागली आणि ही टेंगळ आता काय म्हणून वागायला लागली? एक इंडिव्हिज्युअल इस्ट म्हणून वागायला लागली. एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणून वागायला लागली. बरोबर आहे? And here you can see the daughter yeast, many yeast. Simple, हे झालं budding. बरोबर आहे का नाही? कसं एक्सप्लेन करता येईल बरं budding? Asexual reproduction occurs by budding. पण कोणामध्ये? Yeast मध्ये. काय असतं yeast? Unicellular fungus. Okay? And this yeast cell produces two daughter nuclei. सुरुवातीला दोन न्यूक्लियस तयार झाल्या by the mitotic division so as to reproduce by budding. सुरुवातीला दोन न्यूक्लियस तयार झाल्या and this yeast cell is called parent cell. ज्या ईस्ट सेलच्या दोन डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या त्या ईस्ट सेलला आपण काय म्हणणार? पॅरेंट सेल म्हणणार. अ स्मॉल बल्ज अपिअर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. एक छोटासा बल्ज तयार झाला पॅरेंट सेल वरती फुगीर भाग. बल्ज म्हणजे फुगीर भाग. अँड दिस बल्ज इज ऍक्च्युअली अ बड. या बल्जलाच काय म्हटलंय आपण? बड म्हटलंय, डोळा म्हटलंय. त्याच्यानंतर वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लिया एंटर्स इन दिस बड. आता दोन डॉटर न्यूक्लिया तयार झाल्या, दोन न्यूक्लियस तयार झाले. त्यातला एक न्यूक्लियस वरती सरकला, आपण पाहिलं वरती बल्ज मध्ये सरकला. मग त्याच्यानंतर काय झालं? आफ्टर सफिशियंट ग्रोथ, चांगलं जेमतेम वाढलं हे अँड दिस बर्ड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल. पॅरेंट सेल पासून ही बर्ड डिवाइड झाली अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज अ डॉटर ईस्ट सेल. आणि नंतर कालांतरानं बाजूला सरकून दिस बर्ड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे एक ईस्ट म्हणून राहायला चालू झाली. बघा बरं, एका ईस्ट पासून दोन ईस्ट तयार झाल्या. लक्षात येतं, कळतं. आता ना याच्यामध्ये हे जे आपण तीन प्रकार शिकलो ना, कोणते? बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि त्याच्यानंतर बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि त्याच्यानंतर आपण शिकलो बडिंग. या तिन्ही प्रकारामध्ये मला सांगा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगणार आहे, पण मी तुमच्यासाठी प्रश्न ठेवतो. मला सांगा, या तिन्ही मध्ये बायनरी फिजन असेल, मल्टिपल फिजन असेल किंवा बडिंग असेल, याच्यामध्ये पॅरेंट जो आहे, पॅरेंट सेल जी आहे, पॅरेंट ऑर्गॅनिझम जो आहे, त्याची डेथ होते का हो? हे तुम्ही मला सांगायचं. तुम्हाला जे समजलंय त्याच्यावरून हे एक्सप्लेन करायचं. मला व्हॉट्सअप वरती नक्की सांगायचं. चलो, आज के लिए बस इतना ही. बाय बाय, टाटा, टेक केअर.